नमस्कार आणि चौथ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही कारणास्तव मुंबईत होतो, त्यामुळे शूट नाही करू शकलो चौथा एपिसोड. आत्ता वेळ मिळाला आहे सो शूट करतो. मागच्या एपिसोडमध्ये माझ्या पहिल्या नाटकाबद्दल मी बोललो होतो. त्यानंतर 2003 ते 2007 या काळात मी नाटकं नाही करू शकलो, कारण गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माझं ॲडमिशन झालं होतं आणि कॉलेजच्या सेमिस्टर एक्झाम्स आणि राज्यनाट्य स्पर्धा याचं स्केड्यूल नेहमी क्लॅश व्हायचं. त्यामुळे नाटकासाठी वेळ डेडिकेट करणं मला पॉसिबल नव्हतं. पण ह्या काळात मी एकांकिका वाचन, मोनोलॉग्स ह्यावर काम केलं आणि त्याशिवाय नाटकं करणं ह्यापेक्षा नाटकं बघणं ह्याच्यावर जास्त भर दिला. आणि खूप घाणेरडी नाटकं माझ्या वाट्याला आली. खूप घाणेरडी नाटकं मी बघितली. त्यावेळी अननोईंगली माझा अभ्यास ह्या गोष्टींवर झाला की अभिनेत्याने रंगमंचावर कसं उभं राहू नये, कशाप्रकारे हातवारे करू नये, कशाप्रकारे मोनोटोनस बोलू नये. अननोईंगली ह्या सगळ्या गोष्टींवर माझा अभ्यास झाला. ह्या काळात एक त्यावेळी मला खूप मनस्ताप देणारी, पण आत्ता विचार केला तर असं वाटतं की त्यावेळी जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं होतं, अशी एक घटना घडली. तर व्हायचं असं की आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी मल्टीनॅशनल कंपनीज यायच्या आणि माझ्या बॅचमधले ऑलमोस्ट सगळे माझे फ्रेंड्स प्लेस झाले होते वेगवेगळ्या कंपनीमध्ये. मी आणि इतर 6-7 मुलं होती ज्यांचं प्लेसमेंट व्हायचं होतं. आणि त्यावेळीचं कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे खूप मज्जाच होती. म्हणजे वेगळ्या कॉलेजमध्ये जायचं, ॲप्टिट्यूड टेस्ट आन्सर करायची, रिझल्ट येईपर्यंत गप्पा करायच्या, टाईमपास करायचा, बर्ड वॉचिंग करायचं. आणि जी हुशार मुलं होती आमच्या कॉलेजमध्ये ते नोट्स शेअरिंग वगैरे करत होते आणि आमच्या गप्पा एका वेगळ्या लेवलवर व्हायच्या. तर अशीच एक कंपनी आली होती, टॉरी हॅरिस बिझनेस सोल्युशन्स, आणि कंपनी आली होती वेर्णाच्या पादरी कॉन्सिसाव कॉलेजमध्ये. आम्ही 3rd इयरला होतो आणि ॲप्टिट्यूड टेस्ट होती 1.5-2 तासांची आणि मी चांगल्या प्रकारे पेपर सोडवला होता. आणि आय हॅड व्हेरी हाय होप्स दॅट आय विल गेट शॉर्टलिस्टेड अँड इट हॅपन्ड. जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझं नाव अनाऊन्स केलं गेलं आणि ऑल द क्लेवर पीपल फ्रॉम आवर बॅच वर surprisingly happy by the way, because Vardhan got shortlisted for the first time. I was making a history. तर माझं नाव शॉर्टलिस्ट केलं. आय वॉज ऑल्सो हॅपी. त्यानंतर GD होतं, ग्रुप डिस्कशन होतं आणि ग्रुप डिस्कशनमध्ये 10 स्टुडंट्सचा एक ग्रुप होता. त्या एका ग्रुपमध्ये मी होतो आणि आम्हाला टॉपिक होता की टेररिस्ट अटॅक इन मुंबई. आणि त्यावेळी मी एका मुद्द्यावर बोललो होतो की टेररिस्ट आर टार्गेटिंग आवर फायनान्शियल इकॉनॉमी, आणि ह्या मुद्द्यासाठी मला त्यांनी शॉर्टलिस्ट केलं. परत एकदा जेव्हा रिझल्ट आला, वर्धन कामत हॅज बीन शॉर्टलिस्टेड. सो पीपल न्यू की दिस वॉज नॉट फ्लुक, वर्धन कामत हॅज रिअली वर्कड हार्ड. आणि आय वॉज रिअली हॅपी दॅट आय एम गोइंग टू मेक इट, बिकॉज लास्ट राऊंड जो होता तो HR इंटरव्ह्यू होता. आणि HR इंटरव्ह्यू म्हणजे फक्त तुमचं पॅकेज डिस्कस केलं जातं किंवा तुमच्या रेझ्युमेवर जे काही आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अँड आय हॅड केप्ट माय रेझ्युमे व्हेरी सिम्पल, 10वीची पर्सेंटेज, 12वीची पर्सेंटेज, PCM आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, C++, MySQL, जावा वगैरे या भानगडीत मी कधीच पडलो नाही, कारण मला कधीच ते आलं नव्हतं इंजिनिअरिंग करूनसुद्धा. त्यामुळे ती रिस्क मी कधीच घेत नव्हतो. नंतर माझ्या असं लक्षात आलं की HR इंटरव्ह्यूसाठी रेझ्युमे लागतो, हार्ड कॉपी, जी माझ्याकडे नव्हती. मी कॅरी करत नव्हतो, कारण मी शॉर्टलिस्ट व्हायचं हे खूप रेअर इव्हेंट होता. मी कधीच यापूर्वी शॉर्टलिस्ट झालो नव्हतो, म्हणून मी कॅरी करत नव्हतो. माझ्याकडे पेनड्राईव्ह होती ज्याच्यावर माझा रेझ्युमे होता. तो माझ्या मित्राकडे मी दिला आणि त्याला म्हटलं की प्रिंटआउट घेऊन ये. तो गेला. हेल्पफुल होती तशी मंडळी आणि माझ्यासाठी खूप सहानुभूती होती, कारण पहिल्यांदाच मी शॉर्टलिस्ट झालो होतो. तर एव्हरीबडी वॉज चिअरिंग अप, कम ऑन वर्धन, यू कॅन डू इट वगैरे. आणि आम्ही लाईनमध्ये उभे होतो आत जाण्यासाठी. देर वर पीपल स्टँडिंग बिफोर मी. त्यांच्यानंतर माझा इंटरव्ह्यू होता आणि हा जो गेला मित्र तो परत आलाच नाही. 1.5 तास झाला. म्हटलं आय वॉज सपोज टू बी इन नेक्स्ट. माझा नंबर होता आणि इतक्यात हा कुठून तरी धावत पळत आला, माझ्या हातात रेझ्युमे दिला. मी बघू पण शकलो नाही, कारण खूप पूर्वी तो रेझ्युमे केला होता. त्यात काय होतं हे पण मला आठवत नाही. मी तो पेपर घेतला, रेझ्युमे घेतला आणि आत गेलो, त्यांच्याकडे दिला. 3 लोकं बसलेली होती आणि सुरुवात झाली इंटरव्ह्यूला. त्यांनी विचारलं मला आणि हळूहळू करता यांनी C++, जावा, MySQL वगैरे ह्यावर
प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझं डोकं ठणकायला लागलं. म्हटलं हे सगळं कुठून आलं? मी तर माझ्या रेझ्युमेमध्ये कधीच टाकलं नव्हतं हे सगळं. नंतर मी असं थोडंसं डोकावून बघण्याचा प्रयत्न केला. हा माझाच रेझ्युमे आहे की चुकून दुसऱ्याचा रेझ्युमे हे रेफर करतायत? मला काही दिसलं नाही. बट ओव्हरऑल आय वॉज कम्प्लिटली ब्लँक. मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे एकतर मला संशय होता की हा माझाच रेझ्युमे आहे की अजून दुसरा कोणाचा रेझ्युमे आहे, हा संशय होता. आणि त्या संशयामध्ये मी कम्प्लिटली ब्लँक झालो अँड आय नेवर परफॉर्म वेल. सो दे विश्ड मी ऑल द बेस्ट अँड दे सेंट मी आउट. आणि मी बाहेर येताच पूर्ण मंडळी तुटून पडली. वर्धन काय झालं? कसा झाला इंटरव्ह्यू? म्हटलं नाही रे, काहीतरी वेगळीच भानगड झाली आहे. काय झालं? म्हटलं अरे माझ्या रेझ्युमेमध्ये C++, जावा, MySQL हे कुठून आलं मला समजत नाही. मला आठवत नाही माझा रेझ्युमे असा कधी होता. तर ज्या मित्राला मी दिलं होतं त्याने मला सांगितलं की मी रेझ्युमे तुझा एडिट केला. म्हटलं का? तर म्हणायला लागला की नाही, तुझा रेझ्युमे होता तो खूप वेगमॅनचा होता. तो इंजिनिअरिंग स्टुडंटचा रेझ्युमे दिसत नव्हता. म्हणून मी हे सगळं कम्प्युटर लँग्वेजेस म्हटलं का केलं तू असं? अरे तू सिलेक्ट व्हायला हवा होतास. अरे पण मी सिलेक्ट झालो नसतो कधीच, कारण मला हे कधीच येत नव्हतं. म्हणून माझ्या रेझ्युमेमध्ये मी कधीच टाकलं नव्हतं. तर पूर्ण मंडळी जी माझ्यासोबत होती दे जस्ट अब्युज्ड हिम लाईक वर्धन हॅड अ व्हेरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू गेट प्लेस्ड अँड यू जस्ट स्पॉइल्ड द ऑपॉर्च्युनिटी. मला खूप वाईट वाटलं खरं सांगायचं तर, कारण एक चांगली कंपनी, चांगलं पॅकेज पण होतं त्यावेळी. आणि जर शॉर्टलिस्ट झालो असतो तर बेंगलोरला माझा प्लेसमेंट झाला असता माझ्या एका चांगल्या मित्राबरोबर. तर ह्या सगळ्यावर पाणी ओतलं. आणि हे सगळं माझ्या डोक्यात गेलं की अरे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मी गमावली. पण आत्ता जर मी त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की त्यावेळी जे काही घडलं ना ते चांगल्यासाठीच घडलं होतं. कारण माझा जर प्लेसमेंट झाला असता तर मी आज कदाचित एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एका क्युबिकलमध्ये बसलो असतो. 6 फिगर सॅलरी मला असती. तिथून मी जॉब स्विच केला असता, अजून कुठे गेलो असतो. हे सगळं झालं असतं आणि नाटकाकडे दुर्लक्ष झालं असतं. तो मित्र अजूनही माझा तितकाच चांगला मित्र आहे. कधीही भेटतो, पण या विषयावर कधी बोलणं होत नाही. बट आय हॅव टू थँक हिम दॅट ही एडिटेड माय रेझ्युमे अँड आय कुडंट मेक इट. आणि ह्या सगळ्यांसाठी मी गोव्यातच राहिलो. त्यामुळे नाटकांमध्ये कामं करू शकलो. नाटकामधून कामं करता करता फिल्ममध्ये, ॲड फिल्ममध्ये, वेबसिरीजमध्ये या सगळ्यात माझं पदार्पण झालं. आणि आय एम रिअली हॅपी दॅट आय एम नॉट अर्निंग 6 फिगर इन्कम, बट आय एम हॅपी दॅट आय एम असोसिएटेड विथ माय नाटक अँड फिल्म. सो कधी कधी म्हणतो ना आपण की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्याचं एक प्रत्यक्ष उदाहरण माझ्या आयुष्यात घडलं. तुमच्या आयुष्यामध्ये असा काही इन्सिडेंट घडला आहे का जो त्यावेळी तुम्हाला मनस्ताप देऊन गेला, पण लाँग टर्ममध्ये विचार केला तर असं वाटतं की त्यावेळी जे काही घडलं ते चांगलंच घडलं होतं? जर असा काही इन्सिडेंट तुमच्या आयुष्यामध्ये घडला असेल तर मला लिहून नक्की कळवा. थँक्यू. कीप वॉचिंग. डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर. यू मे लाईक युअर न्यू स्टोरी बेटर.